श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, खूप कर्ज झाले, खूप म्हणजे एवढं कर्ज की त्यातून तुमची आता सुटका होणं तुम्हाला अशक्य असं वाटतंय. कोणताच मार्ग तुम्हाला दिसत नाहीये, कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे आणि आता यातून बाहेर कसं पडायचं हेच कळत नाही आहे. यासाठीच आजची मी सगळ्यात प्रभावशाली अशी ही सेवा तुम्हाला सांगणार आहे. ही सेवा जर का तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच यातून मार्ग मिळेल. तुमची कर्जातून सुटका होईल, तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल. पण मी हे सांगेल नक्की की जर का तुम्ही प्रयत्न केले आणि कष्ट केले तरच हे होतं. असं नाहीये की तुम्ही फक्त सेवा केली आणि कष्ट नाही केले, प्रयत्न नाही केले तर तुमची त्यातून सुटका होणार नाही आहे. प्रयत्नाला परमेश्वराची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही सेवा तुम्हाला अत्यंत विश्वासाने आणि श्रद्धेने तर करायचीच आहे, पण त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे तर मेहनत करत राहायचं आहे, कष्ट करत राहायचे आहेत. बघा, तुम्हाला यातून नक्की मार्ग मिळेल आणि तुमची जी काही कर्ज असतील ना त्यातून सुटका होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल. अतिशय उच्च कोटीची अशी ही भगवान व्यंकटेशांची सेवा आहे. ही सेवा आपल्याला 21 दिवसाची करायची आहे. ही सेवा कशी करायची, त्यासाठी काय नियम आहेत, काही अटी आहेत, हे सर्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण की कमेंटमध्ये असू द्या किंवा श्री स्वामी समर्थ नावाचं नामस्मरण जरी केलं ना, ती देखील खूप मोठी सेवा असते. त्याच्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ एकदा नक्की लिहा. खूप प्रभावशाली अशी ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे. पण बघा, ही सेवा करताना खूप अडचणी येतात. तुमच्यावर संकटे देखील म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स येतील ही सेवा करताना. पण जो कोणी या सगळ्या संकटावर मात करून एकदम विश्वासाने आणि श्रद्धेने ही सेवा करेल ना, त्याला या सेवेचं फळ नक्की मिळेल. त्यामुळे सगळ्यात पहिलं तुम्ही विश्वासाने आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही फक्त आणि फक्त आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केली जाते. म्हणजेच काय, तर तुमच्याकडे पैशाची कमी आहे, तुमच्याकडे पैसा वाढावा असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही कोणाला तरी पैसे दिलेले आहेत पण तो पैसे तुमचे वापस देत नाही आहे, त्यासाठी ही सेवा केली जाते. किंवा मग तुमच्यावर खूप सारा कर्जाचा डोंगर झाला आहे आणि ते कर्ज तुम्हाला कमी करायचं आहे, कर्ज संपवायचं आहे, त्यासाठी ही सेवा केली जाते. फक्त आणि फक्त तुमचे जे काही आर्थिक अडचणी असतील ना त्यातून बाहेर पडण्यासाठी ही सेवा केली जाते. इतर कोणत्या तुमच्या अडचणी असतील, विवाहाबद्दल असू द्या, लग्नाबद्दल म्हणजे एज्युकेशनबद्दल असू द्या, प्रॉपर्टी घेण्याबद्दल असू द्या, त्यासाठी तुम्हाला वेगळ्या सेवा असतात. ही फक्त तुमचे आर्थिक म्हणजे पैसा वाढण्यासाठी किंवा कर्ज कमी होण्यासाठी किंवा कोणाकडे पैसे दिले आहेत ते आपले पैसे वापस येण्यासाठी, त्यासाठी अत्यंत प्रभावशाली अशी ही सेवा आहे. बघा, ही सेवा कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा चालू करू शकता. पण मी महिलांना सांगेल की ही सेवा करताना खास महिलांनी काय काळजी घ्यायची आहे. आपली 21 दिवसाची सेवा आहे. तर बघा, महिलांना म्हणजे ही सेवा करताना कसं असतं ना की तुम्हाला लगातार सेवा करावी लागते. मध्ये जर तुमचा कोणत्या पण कारणामुळे गॅप आला ना तर तुम्हाला परत त्या सेवेला सुरुवात करावी लागते. बाकी काही इतर सेवा अशा असतात की आपण आपली मासिक धर्म आला किंवा विटाळ आलं, सुतक आलं तर आपण पहिले झालेले दिवस आपण ते काउंट करतो पुढच्या सेवेमध्ये. पण या सेवेमध्ये तुम्हाला जर मधात काही प्रॉब्लेम आला तर परत नव्याने सेवा करावी लागते. लगातार ही सेवा 21 दिवस झाली पाहिजे. त्यामुळे महिला जरी ही सेवा करणार असतील तर लक्षात ठेवा की तुमची जेव्हा केव्हा मासिक धर्म येऊन जाईल ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे तुमचे 5 दिवस झाले ना की तुम्ही 6व्या दिवसापासून या सेवेला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला 21 दिवस कुठलीही अडचण येणार नाही आहे. तर आता सेवा कशी करायची आहे बघा. ही सेवा बरोबर रात्री 12 वाजता केली जाते आणि या सेवेसाठी तुम्हाला लागणार आहे काय, तर व्यंकटेश स्तोत्राचं संस्कृतमध्ये आपल्याला पाहिजे व्यंकटेश स्तोत्रम. जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र मिळून जाईल. पण जर तुमच्याकडे नसेल
तर तुम्ही नक्की केंद्रामधून हे पुस्तक घेऊन या. आणि जर तुमच्याजवळ केंद्र मठ नसेल तर तुम्ही गुगलवरून याची PDF डाउनलोड केली तरी चालेल. व त्यासोबतच तुम्हाला लागतं एक आसन. तर आसन हे नेहमी निळ्या रंगाचं असायला हवं. मग तुमच्याकडे आसन असू द्या आणि आसन नसेल तर एखादा ब्लाऊज पीस जो निळ्या रंगाचा असेल तो घेतला तरी चालेल. तुम्हाला बरोबर 12 वाजता या पूजेसाठी बसायचं आहे, हे पठण करण्यासाठी बसायचं आहे. तर 12 वाजायच्या अगोदरच म्हणजेच 11 11:30ला तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे, अंघोळ करायची आहे. काळ्या रंगाचे सोडून इतर कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान केले तरी चालेल. फक्त काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे नाही आहेत. आणि शक्य होत असेल तर पूर्वेकडे तोंड करून बसा. पण तुमचं देवघर जिथे असेल तिथे तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने दिशा ठरवू शकता. पण पूर्वेकडे तोंड करून बसलेलं अतिउत्तम आहे. आणि त्यासोबतच पूजेला बसलं ना की मग सगळ्यात पहिलं तुम्हाला दिवा लावायचा आहे. मग दिवा तुम्ही तेलाचा लावा, तुपाचा लावा, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दिवा लावू शकता. दिवा लावल्यानंतर महाराजांना प्रार्थना करा. तुमची जी काही अडचण आहे, तुम्हाला काय इच्छा आहे, तुमचे पैशा संबंधित म्हणजे तुम्हाला पैसा हवा आहे किंवा तुम्ही कोणाला तरी दिलेला आहे पैसा तो वापस येण्यासाठी किंवा कर्ज जे काही आहे ते सांगा. व त्यानंतर तुम्हाला संस्कृत व्यंकटेश स्तोत्र पहिल्यांदाच मी सांगितलं होतं तुम्हाला त्याप्रमाणे 21 वेळा वाचायचं आहे. आणि तुम्ही वाचायला बसले ना, एकदा सुरुवात केली की तुम्हाला उठायचं नाही आहे. जोपर्यंत तुमचं ते स्तोत्र 21 वेळा वाचून होत नाही तोपर्यंत तुम्हाला उठायचं नाही आहे. त्याच्यामुळे पाणी प्यायचं असेल, बाथरूम वॉशरूम तुमचं जे काही असेल ना ते 12 वाजायच्या अगोदर, अंघोळच्या अगोदर वॉशरूम आणि बाथरूम तर करून घ्या. अंघोळ केल्यानंतर परत बाथरूम वॉशरूमला सध्या जाऊ नका. आणि पाणी वगैरे काय आहे ते सर्व करूनच मग तुम्ही हे स्तोत्र वाचायला बसायचं आहे. एकदा वाचायला बसलं की उठायचं नाही आहे. आता या स्तोत्राचे नियम काय आहेत? तर नियम बघा, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की महिलांनी मासिक धर्म येणार आहे हे तुम्हाला माहिती असतं. जेव्हा केव्हा तुमचा मासिक धर्म येऊन जाईल ना त्याच्यानंतर 6व्या दिवशी तुम्ही ही सेवा करायला बसा. कारण की या सेवेमध्ये कुठलाही अडथळा आलेला चालत नाही. म्हणजेच काय तर मध्येच काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागते. मग ते सुतक असू द्या, पाळी सुतक असू द्या, वेटाळ असू द्या, ते तर आपल्याला सांगून नाही येणार. पण जरी असं आलं तरी तुम्ही नव्याने सुरुवात करायची आहे. त्यासोबतच तुम्हाला ब्रह्मचर्याचं देखील पालन करायचं आहे. मांसाहार तुम्ही तर करायचाच नाही, पण घरात देखील मांसाहार झाला नाही पाहिजे या 21 दिवसामध्ये. ज्याला कोणाला बसण्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी खुर्चीवर बसून जरी या व्यंकटेश स्तोत्राची पूजा केली, स्तोत्र म्हटले तरी चालेल, काही हरकत नाही आहे. कसं असतं ना, कोणतीही सेवा करण्यासाठी असं नाही आहे की तुम्ही जमिनीवर बसले तरच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. तुम्ही खुर्चीवर बसून त्याच्यावरती निळ्या रंगाचा कपडा टाकून जरी पूजा केली ना, स्तोत्र म्हटले ना, तरी तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुमची सेवा. सेवा असेल, भक्ती असेल तर नक्की तुम्हाला त्याचं फळ मिळेल. व त्यासोबतच मी सांगितले तुम्हाला की ही सेवा करताना ना अडचणी खूप येतात. त्यामुळे त्या अडचणीवर तुम्हाला मात करायची आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि मनोभावाने ही सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला 21 दिवसामध्ये फरक जाणवेल. तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होतीये. तुमचे जे काही अडचणी आहेत पैशाच्या संबंधित त्या दूर होत आहेत असं तुम्हाला दिसू लागेल. त्यामुळे ही अत्यंत प्रभावशाली व्यंकटेश स्तोत्राची सेवा एकदा नक्की करून बघा.